नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान आणि ठरलं तर मग या दोन्हीही मालिकांचा महासंगम आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मालिकेमध्ये काय घडलं हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. गिरिजा सायलीला कॉल करते आणि रुद्र अर्जुनला कॉल करतो. दोघेही आग्रह करतात की तुम्ही कधी निघताय आणि किती वेळामध्ये इथं पोहोचताय. आता सायली म्हणते, अगं लवकरात लवकर पोहोचतोय आम्ही, तू अजिबात काळजी करू नकोस. तसं आता रुद्र आणि अर्जुन देखील बोलत असतात. अर्जुन सुद्धा सांगतो की आम्ही आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत. अर्जुन आणि सायली दोघेही तुळजापूरला जाण्यासाठी निघतात. आता इकडे नागराजकडून प्रियाला कळतं की महिपत तुळजापूरमध्ये असण्याची शक्यता आहे आणि असंही तुळजापूरमध्ये सावीच्या मदतीला प्रियाला जायचंच असतं. त्यामुळे ती अश्विनला सांगते की माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मदतीसाठी मला 2-4 दिवस जायचं आहे, मी जाऊ का तुळजापूरला. तेव्हा अश्विन तिला परवानगी देतो आणि प्रिया सुद्धा नेमकी तुळजापूरलाच यायला निघते. आता इकडे महिपत सुद्धा नागेश्वरकडे मदतीसाठी आलेला असतो. तो विचार करतो की ही एकमेव जागा आहे की जिथं मला कोणीही ओळखू शकणार नाही, मी इथे लपून राहू शकतो. आता तो घाईघाईने आतमध्ये येतो आणि लगेच खोलीचे दरवाजे बंद करायला लागतो. नागेश्वर म्हणतो, काय झालं महिपत शेठ, तुम्ही इथं कशासाठी दरवाजे बंद करतायत, आपण दोघंच आहोत इथे. महिपत म्हणतो, अहो तुमच्या मुलाचं लग्न आहे ना, मग कोणी मला पाहिलं तर, एकतर माझ्या पाठीमागे पोलीस लागलेत. आता महिपत घडलेला सगळा प्रकार नागेश्वरला सांगतो. नागेश्वर म्हणतो, म्हणजे आता माझं कामाचं काय झालं मग. महिपत सांगतो, अहो मी प्रयत्न केला होता त्या सगुणाला मारण्याचा, शूटर सुद्धा पाठवला होता, पण ऐन टायमाला तो अर्जुन सुभेदार आला आणि त्याचा सगळा प्लॅन विस्कटून टाकला. आता थोडं थांबावं लागेल मला, या सगळ्यातून बाहेर पडेपर्यंत तरी आपण काहीही हालचाल करू शकत नाही, फक्त मला इथं आता लपण्यासाठी जागा हवी आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मी बरोबर इथे लपवतो की नाही बघाच. महिपत म्हणतो, अहो पण लग्न घर आहे, कधी कुठे कोणी ओळखीचं भेटेल, काही सांगता येतंय का, मग आता कसं करणार आपण. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो कोणी तुमच्या समोर जरी आलं ना तरी तुम्हाला कोणी ओळखणार नाही, असं काहीतरी करतो की आम्ही. आणि आता नागेश्वर स्वतःच महिपतचं रूप बदलतो आणि त्याला आरसा दाखवतो. आता बघा बरं कोणी ओळखतंय का. महिपत म्हणतो, अरे वा नागेश्वर साहेब, तुम्ही तर अगदी सगळा चेहराच बदलून टाकलाय, अहो एक क्षणाला मी स्वतःला सुद्धा ओळखलं नाही. महिपत आता खुश असतो, कारण त्याला कोणीही ओळखणार नाही, त्याला कोणी ओळखीचं भेटणार नाही असं त्याचा समज असतो. नागेश्वरही त्याला दिलासा देतो की तुम्ही हवे तितके दिवस इथे थांबू शकता, लपू शकता. आता इकडे नेमकी वासंती आणि रुद्र गप्पा मारत असतात. त्याच वेळेस सायली आणि अर्जुन तिथे येतात. अर्जुनला पाहून त्याला खूप आनंद होतो. तितक्यात नागेश्वरही तिथे येतो. आता रुद्र सायली आणि अर्जुनची ओळख करून देतो आणि त्यांनाही घरातल्यांची सगळ्यांशी ओळख करून देतो. नागेश्वर बोलून जातो, अहो तुमच्याबद्दल खूप ऐकलंय आम्ही. तेव्हा सायलीला प्रश्न पडतो, तुम्ही यांच्याबद्दल ऐकलंय म्हणजे नेमकी कोणाकडून ऐकलंय. तेव्हा मात्र नागेश्वर गरबडतो आणि रुद्राचं नाव पुढे करतो. रुद्रकडून कळलं, आणखी कोण सांगणार आम्हाला, आणि आम्ही बोललो पण होतो ना मागे. तेव्हा अर्जुनही होकार देतो. आता तितक्यात मागे महिपत उभा असतो. अर्जुन त्याच्याकडे खूप शंकेने पाहत असतो. महिपतही खूप घाबरतो की नेमकी आता काय करायचं, याने आपल्याला ओळखलं तर नसेल ना. अर्जुन विचारतो, हे कोण कोण आहेत रे रुद्र हे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे ना, हे आबासाहेब जाधव आहेत, आमचे खूप जवळचे मित्र आहेत, म्हणजे खरं तर रुद्र यांना ओळखत नाही, आमदार आहेत हे. तेव्हा नागेश्वर बळच महिपतला समोर आणतो आणि महिपत तर पुरता घाबरलेला असतो. तो गडबडीत गॉगल घेतो आणि डोळ्यांना लावतो. सायली अर्जुन दोघेही त्याच्याकडे खूप संशयास्पद नजरेने पाहत असतात. आता महिपत फोनची रिंग वाजत नाही तरी सुद्धा मोबाईल काढतो आणि फोन आलाय असं म्हणून तिथून निघून जातो. अर्जुन म्हणतो, कदाचित आम्ही इथं आलेला त्यांना आवडलं नाही वाटतं. नागेश्वर म्हणतो, अरे असं काही नाही, आम्ही बघून येतो त्यांना नेमकी काय झालंय, आणि तो सुद्धा तिथून निघून जातो. महिपत त्याला म्हणतो, ज्याच्यापासून लपत होतो तोच आता समोर उभा राहिला आहे, बघितलं ना तो कसा बघत होता माझ्याकडे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे बघा महिपतराव, अजिबात तुम्ही काळजी करू नका, त्यांनी ओळखलं नाही तुम्हाला, तुम्ही थोडा वेळ जरा शांत राहा, आम्हाला काहीतरी विचार करू द्या. आणि तो त्याला घेऊन एका खोलीमध्ये जातो. आता इकडे प्रिया सावीकडे धावत धावत येते. अगं मला तुला खूप एक महत्त्वाची गोष्ट द्यायची आहे, असं म्हणून ती एक बाटली दाखवते. उर्वशी आणि सावीला
प्रश्न पडतो की नेमकी ही कसली बाटली आहे. तेव्हा प्रिया सांगते, ही अशी बाटली आहे की जी तुझ्या आणि रुद्रमधलं अंतर कमी करेल आणि तुमच्या दोघांमधला अडथळा ती गिरीजा गायब करेल. प्रिया आता प्लॅन सांगते. हे औषध आपण गिरिजाच्या मेहंदीमध्ये मिक्स करायचं. सावी म्हणते, पण गिरिजाची मेहंदी ऑलरेडी त्याने तयार केली असेल ना, मग आपण औषध कसं मिक्स करणार. तेव्हा उर्वशी सांगते, अगं सावी, आपण दुसरं बाउल तयार करायचं, अगदी सेम टू सेम तसंच, फक्त याच्यामध्ये आपल्याला हे औषध मिक्स करायचं आहे. प्रिया सांगते, एकदा का गिरिजाच्या हातावर ही मेहंदी लागली मग ती मेहंदीचा वास घेईल आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडेल. उर्वशी तिला सांगते, त्यावेळी तू एक महत्त्वाचं काम करायचं, आपल्या घराचे मेन स्विच बंद करून टाकायचं. सगळीकडे अंधार झाला हे पाहिल्यानंतर सगळेच गोंधळून जातील. मग तू आणि मी आपण दोघेही मिळून त्या गिरिजाचं पार्सल करायचं आणि खिडकीतून फेकून द्यायचं. सावी विचारते, मग फेकून दिल्यानंतर ती कुणाला सापडणार नाही का. तेव्हा प्रिया तिला सांगते, अगं आपण ज्या खिडकीतून तिला खाली फेकणार तिथे आपली 2 माणसं ऑलरेडी उभी असणार आणि ते गिरिजाला तिथून गायब करणार. उर्वशी सांगते, मग मी रुद्रला हे सांगणार की गिरिजा लग्ना अगोदरच पळून गेली, आता तुला मला दिलेलं वचन पूर्ण करावं लागेल आणि मग त्याला तुझ्याशी लग्न करण्याशिवाय पर्याय नसेल. सावी तर या सगळ्या प्लॅनमध्ये इतकी हरवून जाते की असं वाटतं की हे सगळं प्रत्यक्ष घडत आहे आणि ती खूप खुश असते. आता तिघींनीही जोरदार प्लॅनिंग केलेलं असतं. घडतं काय हे पुढं पाहायला मिळणार आहे. आता महिपत आणि नागेश्वर एका खोलीमध्ये येतात. महिपत खूप संतापलेला असतो. बघितलं ना नागेश्वरराव, तो अर्जुन माझ्याकडे कसा बघत होता, जसं काही महाभारतातला अर्जुन त्या माशाच्या डोळ्याला बघतोय. नागेश्वर म्हणतो, पण त्यांनी नेम तर साधला नाही ना. महिपत म्हणतो, मग काय त्याची वाट बघायची होती का. पण मी सांगतो, त्या सुभेदारपासून ना काहीही लपणार नाही. ते दोघेही बघितले ना माझ्याकडे कसे बघत होते. तुम्ही एक काम करा ना, तुमचा एवढा मोठा वाडा आहे, या वाड्यामध्ये कुठे एखादा गुप्त रस्ता नाही का, भुयार नाही का, मला इथून पहिले बाहेर काढा. नागेश्वर म्हणतो, अजिबात काळजी करू नका, मला थोडासा विचार करायला वेळ द्या, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. मला असं वाटतं मी तुमची व्यवस्था आता आउट हाऊसमध्येच करायला हवी. मी सगळं नियोजन करून येतो, तोपर्यंत प्लीज तुम्ही इथून बाहेर पडू नका. आता नागेश्वर बाहेरून कडी लावून तिथून निघून जातो. आता त्याच वेळी नेमकी रुद्र आणि अर्जुन दोघेही गप्पा मारत तिथेच येतात, कारण रुद्रला अर्जुनला सगळं वाडा दाखवायचा असतो. पण रुद्रला फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. आता इकडे महिपत संतापलेला असतो. तो दरवाजाला जोरजोरात हात मारू लागतो आणि डोकंही आपटू लागतो की आजपर्यंत इतके कांड केलेत, पण कधीही मी कुठे अडकलो नाही. या अर्जुन सुभेदारमुळे मला या 4 भिंतींमध्ये अडकून राहावं लागतंय. आणि तो पुन्हा पुन्हा दरवाजाला डोकं आपटत असतो, हात आपटत असतो. आता नेमकी अर्जुन तो आवाज ऐकतो आणि त्याला असं वाटतं की कोणीतरी अडकलं तर नसेल ना, असं म्हणून तो दरवाजा खोलतो आणि आतमध्ये जातो. तेव्हा महिपत लगेच पडद्यामागे लपून बसतो. अर्जुन सगळीकडे शोधाशोध करतो आणि पडद्याजवळ तिथं जाणार तेव्हा महिपतने स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूक काढलेली असते. अर्जुन त्या पडद्यामागे बघणार तितक्यात रुद्र त्याला आवाज देतो, अरे अर्जुन, तू इथं काय करतोयस, ही माझी खोली नाहीये, चल तुला माझी खोली दाखवतो. असं म्हणून तो तिथून त्याला घेऊन जातो. आता कुठे महिपतच्या जीवात जीव येतो. आता इकडे सायली गिरिजाकडे येते. गिरिजाला तिला पाहून खूप आनंद होतो. ती आनंदाने तिला लगेच मिठी मारते. तेव्हा सायली तिला समजावते, काय ग, इतक्या चांगल्या प्रसंगी तुला रडायला तरी काय झालं. तेव्हा गिरिजा सांगते, सायली ताई, तुला सगळंच माहिती आहे, हे लग्न मी माझ्या मनाविरुद्ध करते ना ग. सायली तिला समजावते, अगं पण तू आत्ताचा प्रसंग एन्जॉय कर ना. मी रुद्रला भेटले, ते माणूस म्हणून खरंच खूप चांगले आहेत आणि ते खरंच तुझी खूप काळजी घेतील. आता इकडे अर्जुन आणि रुद्र सुद्धा बोलत असतात. तेव्हा अर्जुन रुद्रला समजावून सांगतो, हे बघ, गिरिजा खूप गोड मुलगी आहे आणि किती सौम्य भाषेमध्ये बोलते, ती कधीही कुणाचं मन दुखवत नाही. तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, ती जेव्हा या घरामध्ये येईल ना, तेव्हा तिच्यासाठी हे घर, हे इथली माणसं सगळी काही नवीन असतील. त्यामुळे काहीही झालं तरी तू तिची साथ सोडू नकोस, अगदी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. तेव्हा रुद्र म्हणतो, अगदी जीव गेला ना तरी सुद्धा मी तिची साथ कधीही सोडणार नाही. आता दोघांच्या छान गप्पा चाललेल्या असतात. आता इकडे प्रिया विचार करते
की सावीचं काम तर झालं, आता मला माझं काम करावं लागेल, महिपतला शोधायचं. म्हणून ती गावामध्ये येते आणि प्रत्येकाला विचारू लागते. महिपतचा फोटो दाखवून की या व्यक्तीला तुम्ही इथं कुठे पाहिलं आहे का. ती एका मुलाला विचारते तर तो म्हणतो की हो, या माणसाला मी एकदा पाहिलं आहे सुभानरावांसोबत. प्रिया म्हणते सुभानराव कोण आहेत. तेव्हा तिथे सुभानराव बोलत असतात. तो मुलगा त्यांच्याकडे इशारा करतो आणि प्रिया सुभानरावकडे जाते आणि त्यांना महिपतचा फोटो दाखवून विचारते की तुम्ही यांना पाहिलं आहे का. म्हणजे तो मुलगा होता ना, त्याने मला सांगितलं की तुमच्यासोबत त्यांनी यांना पाहिलं आहे, मग तुम्ही सांगू शकता का कुठे आहेत हे. तेव्हा सुभानरावला महिपतची आणि नागेश्वरची भेट आठवते आणि सुभानरावला समजून जातं की महिपत हा नागेश्वर साहेबांचाच खूप जवळचा मित्र आहे. सुभानराव लगेच म्हणतो की मी असं फारसं यांना काही ओळखत नाही, पण एकदा ओझरती आमची भेट झाली होती. इथे एक सगुणा आहेत ना, त्यांच्याकडे त्यांना जायचं होतं, तेव्हा त्यांनी पत्ता विचारला होता माझ्याकडे. एवढंच काय तो आमचा संबंध. सुभानराव काही प्रियाला माहिती देत नाही. तेव्हा प्रिया लगेच सगुणाच्या घराकडे निघून जाते. आता इकडे सावी आणि उर्वशी दोघीही मिळून त्या मेहंदीमध्ये प्रियाने आणलेला औषध मिक्स करतात. उर्वशी म्हणते चांगले व्यवस्थित मिक्स कर, आता आपल्याला हा बाऊल तिथे जाऊन एक्सचेंज करायचा आहे. पण ते विचार करतात की नेमकी ही प्रिया कुठे राहिली. सावी म्हणते थांब मी आत्ता बघून येते, आणि असं म्हणून ती बाहेर जायला लागते. तितक्यात सायली तिच्यासमोर उभी राहते. आता ते दोघेही खूपच घाबरतात. सायली तिची ओळख करून देते आणि आतमध्ये डोकावत असते. तेव्हा उर्वशी पटकनी ती बॉटल खाली लपवते. सायली त्यांना निरोप देते की वासंती मावशींनी सगळ्यांना मेहंदीसाठी खाली बोलवलं आहे, पण तुम्ही इथे काय करतायत, आणि दुसरा हा मेहंदीचा बाऊल का बनवला आहे. गिरिजाची मेहंदी ऑलरेडी तयार केलेली आहे. तेव्हा उर्वशी बोलून जाते की ही आमची मेहंदी आहे. तेव्हा सायलीला जरा आश्चर्यच वाटतं. उर्वशी सारवासारव करते, म्हणजे ही ऑर्गॅनिक मेहंदी आहे, आम्हाला त्या मेहंदीचा त्रास होतो, ॲलर्जी आहे ना म्हणून. आता सावी दरवाजामध्ये उभी राहून फक्त प्रियाच्या वाटेकडे डोळे लावून उभी असते. तेव्हा सायली विचारते कुणाची वाट पाहतेस का. तेव्हा सावी म्हणते हो, माझी एक मैत्रीण येणार आहे ना, तिचीच वाट पाहते, म्हणजे तीच आमच्या हातावरती मेहंदी काढणार आहे ना. तेव्हा सायली विचारते कोण मैत्रीण. उर्वशी म्हणते तुला खूपच प्रश्न पडतात ग, त्यापेक्षा तू एक काम कर ना, गिरिजाकडे जा आणि तिला काय हवं नको ते बघ ना, तिला तुझी जास्त गरज आहे. सायली म्हणते हो ना, माझी कधी कुठे आणि कुणाला गरज आहे ना हे मला बरोबर कळतं. या तुम्ही तुमची ही ऑर्गॅनिक मेहंदी घेऊन खाली. आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. उर्वशी सावीला म्हणते ही तीच ना ग सायली, जिच्यापासून प्रियाने आपल्याला सावध राहायला सांगितलं होतं. सावी म्हणते हो, ही तीच आहे. उर्वशी तिला सांगते आता तू प्रियाची वाट बघू नकोस, आपल्याला लवकरात लवकर ही मेहंदी एक्सचेंज करायची आहे. तेव्हा तू लगेच जा आणि मेहंदीचा बाऊल एक्सचेंज कर. आता इकडे गिरिजाच्या खोलीमध्ये वासंती आणि रुद्र येतात. वासंती तिला सांगते खूप छान दिसतेस तू, मला तुला आज काहीतरी द्यायचं आहे. मग ती त्यांचा पिढीजात हार गिरिजाला देते आणि सांगते की जेव्हा मी या घरामध्ये लग्न करून आले होते ना, तेव्हा माझ्या सासूबाईंनी हा मला दिला होता, आणि आज हा हार मी तुला आता सुपूर्द करते. हे सांभाळण्याची जबाबदारी आता तुझी आहे. गिरिजा म्हणते पण मी हे कसं काय सांभाळू. तेव्हा वासंती तिला म्हणते की ही तुझी जबाबदारी आहे, तुला आता ही सांभाळावी लागेलच ना. हा फक्त हार नाही, आणि तू आता काही बोलू नकोस, हा हार मला फक्त घालून दाखव, आणि आणखी एक गोष्ट विसरली आहे मी, ती घेऊन येते. असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता रुद्र मात्र तिथेच असतो. तो तिच्याकडे पाहतच राहतो. गिरिजा खूप सुंदर दिसत असते. आता गिरिजा वासंतीने दिलेला हार घालायला लागते. रुद्र लाजूनच लगेच दुसऱ्या दिशेने पाहून घेतो. आता गिरिजा जेव्हा हार घालत असते त्यावेळेस नेमकी त्या हारचं हुक तुटतं. रुद्र ते हुक घेतो आणि तिला म्हणतो की मी मदत केली तर चालेल का तुम्हाला. तेव्हा गिरिजा नजरेनेच त्याला खुणावते. आता रुद्र फक्त एकटक तिच्याकडे पाहत राहतो आणि तिच्या गळ्यामध्ये तिला हार घालून देतो. आरशातूनच तो तिला खुणावतो की तू खूप छान दिसतेस. पण गिरिजा मनात विचार करते की हीच वेळ आहे, मी खरंच रुद्रला सांगून टाकायला हवं की हे लग्न मी माझ्या मनाविरुद्ध करते. पण रुद्र तिला म्हणतो खरंच खूप थँक्स, म्हणजे इतकं सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही लग्नाला तयार झालात. आता गिरिजा त्याला काही सांगणार तितक्यात वासंती तिथं येते. ती तिच्यासाठी गजरा घेऊन आलेली असते.
गिरिजाने तो हार घातलाय हे पाहून वासंतीला खूप आनंद होतो. ती पुन्हा तिचं कौतुक करते. खूप छान दिसतेस असं बोलते. आणि हा गजरा लावून घे, आणखी सुंदर दिसशील. चल रुद्र, आपण जाऊयात असं म्हणून ती त्याला तिथून घेऊन जायला लागते. मात्र रुद्रचं काही तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तो एकटक गिरिजाकडेच पाहत असतो. वासंती पुन्हा त्याला खुणवते आणि त्याला तिथून घेऊन जाते. आता अर्जुन आणि रुद्र दोघेही तयार होऊन खाली येतात. मेहंदीचा कार्यक्रम सुरूच होणार असतो. सगळे पाहुणे मंडळी सुद्धा तिथे जमलेले असतात. वासंती, नागेश्वर तिथेच बसलेले असतात. रुद्र अर्जुनला विचारतो, तुमचं लग्न सुद्धा असंच झालं असेल ना रे? म्हणजे सगळे समारंभ, मेहंदी, हळद. तेव्हा अर्जुन म्हणतो, आमचं लग्न ना 2दा झालं. आमची काय बरे, गोष्टच वेगळी आहे. युनिक आहोत आम्ही. तितक्यात गिरिजा तिथं येते. सायली तिला घेऊन येत असते. आता रुद्राची नजर तिच्यावरून काही हटतच नाही. तो एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. तेव्हा अर्जुन त्याच्याशी बोलत असतो, पण रुद्राचं त्याच्याकडे लक्षच नसतं. मग अर्जुन मुद्दाम त्याची चेष्टा करतो. अरे, तुझ्या नाकावरती माशी बसलीये, ती माशी डान्स करतीये, ती माशी रागावलीये. रुद्र प्रत्येक गोष्टीला हो हो असं म्हणत असतो. त्याचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा अर्जुन पुन्हा त्याला खुणवतो, अरे रुद्र, काय प्रेमात पडल्यानंतर असंच होत असतं रे. रुद्र खूप हसला असतो आणि पुन्हा गिरिजाकडे एकटक पाहू लागतो. आता अर्जुन देखील सायलीकडे एकटक पाहू लागतो. तो तिला लांबूनच खुणवतो की छान दिसतेस. तेव्हा सायली आणखीनच लाजते. रुद्र सुद्धा गिरिजाकडे पाहत असतो. तो फक्त वाट पाहत असतो की गिरिजा त्याच्याकडे कधी पाहते. आणि फायनली गिरिजा जेव्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो सुद्धा खूप छान दिसते असं तिला खुणावतो. गिरिजा स्वतःच्या हातांकडे पाहून मनात विचार करते, आज रुद्राच्या नावाची मेहंदी माझ्या हातावर लागेल. पण मला हे मनापासून करायचं नाहीये. हे मी रुद्राला सांगू का? ती मनामध्येच विचार करत असते. तेव्हा सायली तिला म्हणते, काय ग, काय झालं? भीती वाटतेय का? सायली तिला समजावते, असं जर वाटत असेल ना तर ते साहजिक आहे. हुरहुरती असतेच ग, पण हेच क्षण खूप एन्जॉय करायचे असतात. कारण हेच क्षण आपण पुढे जाऊन आठवल्यानंतर आपल्याला त्या खूप गोड आठवणी खूप आनंद देऊन जात असतात. तेव्हा गिरिजालाही तिचं म्हणणं पटतं. आता इकडे उर्वशी आणि सावी प्रियाला कॉल करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रिया म्हणते, अगं मी इथेच आहे, बाहेरच आहे, पण तुम्ही माझी वाट बघू नका. तुम्ही तो बाऊल चेंज करून घ्या लगेच. मी लगेच आतमध्ये येते. आता प्रिया फोन ठेवते आणि आतमध्ये येते. पण तेव्हा नेमकी सायलीची नजर तिच्यावरती पडते आणि सायली विचार करते, ही प्रिया इथे काय करतेय? प्रिया पाहते की सावी मेहंदीचं बाऊल बाहेर घेऊन आली आहे. तेव्हा ती सावीच्या दिशेने जायला लागते. सावी मुद्दाम एका बाईला धक्का देऊन खाली पाडते आणि सगळ्यांच्या नजरा त्या बाईकडे जातात. सायली विचारते, ताई तुम्हाला लागलं नाही ना? आणि तिची मदत करायची म्हणून सायली तिथून उठून त्या बाईकडे जात असते आणि सावी तो बाऊल बदलण्यासाठी तिकडेच येत असते. दोघी एकमेकींना धडकतात आणि सायलीच्या धक्क्याने तो मेहंदीचा बाऊल अख्खा सावीच्याच तोंडावरती पडतो. तिच्या सगळ्या तोंडाला मेहंदी लागते. हे पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. मात्र गिरिजाला खूप हसू येतं. सावी तर मनातून प्रचंड चिडलेली असते. तर प्रेक्षकांनो, हा होता आजचा एपिसोड. पण पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला प्रचंड ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सायलीमुळे मेहंदी तर काही गिरिजाच्या हाताला लागत नाही, उलट ती सावीच्याच तोंडाला लागते. आता या सगळ्यांचा एक प्लॅन फसला म्हणून ते दुसरे प्लॅन तयार करतात. गिरिजा आणि रुद्रचं लग्न कसं अपशकुनी आहे हे ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो आणि गिरिजालाही ते पटतं. ती सायलीला म्हणते, हे लग्न मी मनाविरुद्ध करते म्हणून असे अपशकुन होत आहेत का? तितक्यात सायली आणि अर्जुन गिरिजा आणि रुद्रला एकमेकांच्या अंगावरती ढकलून देतात आणि रुद्राच्या गालाची उष्टी हळद गिरिजाच्या गालाला लागते. सायली म्हणते, बघा हा झाला आता शुभशकुन, उष्टी हळद लागली. तेव्हा रुद्र आणि गिरिजा एकमेकांकडे पाहतच राहतात. तर प्रेक्षकांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.